श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण सगळेच स्वामींची भक्ती करतो. कुणी अक्कलकोटला जातो, कुणी घरी केंद्र चालवतो, तर कोणी नित्यनियमाने श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतो. पण अनेकदा आपल्या मनात एक प्रश्न येतोच, स्वामी माझ्यावर प्रसन्न आहेत का? माझ्या भक्तीची पोच त्यांच्यापर्यंत पावत आहे का? अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे साक्षात परब्रह्म आहेत. ते आपल्या भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. पण जेव्हा ते तुमच्यावर विशेष कृपा करतात, तेव्हा ते तुम्हाला काही संकेत किंवा चिन्ह देतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 7 चिन्हांबद्दल बोलणार आहोत, जी सिद्ध करतात की स्वामींचे तुमच्याकडे पूर्ण लक्ष आहे आणि ते तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. शेवटचे 7वे चिन्ह तर तुमच्या आयुष्याचा कलच बदलून टाकेल. चला तर मग सुरू करूया. पहिले चिन्ह म्हणजे अकल्पित मदत, म्हणजे संकटात अचानक मार्ग मिळणे. जेव्हा तुम्ही अशा संकटात असता जिथे तुम्हाला कोणताही रस्ता दिसत नाही आणि अचानक एखादी अनोळखी व्यक्ती येते किंवा असा एखादा फोन येतो ज्यामुळे तुमची समस्या सुटते, स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही तर तो अनुभव आहे. जर तुमच्या आयुष्यात असे योगायोग वारंवार घडत असतील तर समजा स्वामी स्वतः तुमचा हात धरून चालत आहेत. दुसरे चिन्ह म्हणजे स्वप्नदृष्टांत. स्वप्नात स्वामींचे दर्शन किंवा अक्कलकोटचा उल्लेख. तुम्हाला स्वप्नात स्वामींची मूर्ती, त्यांचे चरणकमल किंवा अक्कलकोटचे वटवृक्ष दिसणे हे खूप मोठे शुभ संकेत आहेत. अनेकदा स्वप्नात स्वामी काही बोलत नाहीत, फक्त हसून बघतात. याचा अर्थ असा आहे की तुमच्या आगामी संकटाचे निवारण त्यांनी केले आहे. जर तुम्हाला वारंवार स्वामींचे स्वप्न पडत असेल तर तुमची भक्ती योग्य दिशेला आहे. तिसरे आणि महत्त्वाचे चिन्ह म्हणजे अंतर्बाह्य बदल, स्वभावात झालेला सकारात्मक बदल. स्वामींची कृपा झाली की माणसाचा क्रोध कमी होतो, मनात शांती निर्माण होते. तुम्ही इतरांबद्दल वाईट चिंतने सोडून देता. जर तुम्हाला आता छोट्या गोष्टींचा त्रास होत नसेल आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहू शकलात, तर समजा स्वामींनी तुमच्या बुद्धीवर ताबा मिळवला आहे. शुद्ध भावच हेच स्वामींना प्रसन्न करण्याचे साधन आहे. चौथे चिन्ह नामस्मरणात मन रमणे. सुरुवातीला आपण ओढून ताणून जप करतो, पण एक वेळ अशी येते की काम करताना, चालताना किंवा झोपतानाही तुमच्या नकळत श्री स्वामी समर्थ हा जप आतून सुरू असतो. जेव्हा जिभेला नामाची गोडी लागते तेव्हा समजा की स्वामींनी तुम्हाला त्यांच्या चरणापाशी जागा दिली आहे. पाचवे चिन्ह म्हणजे घरातील वातावरण. स्वामी प्रसन्न असले की घरातील लहान मुले आनंदी राहतात. तुमच्या दारात अचानक कुत्री, मांजरी किंवा पक्षी येऊ लागतात. स्वामींना प्राणी पक्ष्यांबद्दल खूप ओढ होती. जर तुमच्या दारातून एखादा प्राणी उपाशी जात नसेल आणि तुम्हाला त्यांची सेवा करण्याची इच्छा होत असेल तर स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न आहेत. 6वे चिन्ह म्हणजे आर्थिक विवंचना असतानाही कामे न थांबणे. तुमच्याकडे खूप पैसा नसेलही, पण तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम पैशामुळे अडत नाही. कुठून ना कुठून सोय होतेच. स्वामी तुमच्या गरजा पूर्ण करतात, हव्यास नाही. जर तुमच्या घरात अन्नाची कमतरता भासत नसेल आणि अन्नपूर्ण प्रसन्न असेल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड आहे. 7वे आणि सर्वात प्रभावी चिन्ह म्हणजे स्वामी संकेत. तुम्हाला एखादा प्रश्न पडलाय आणि अचानक सोशल मीडियावर स्वामींचा तोच संदेश समोर येतो, किंवा रस्त्याने जाताना एखाद्या गाडीवर स्वामींचे वाक्य दिसते जे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असते. हे स्वामींचे तुमच्याशी संवाद साधण्याचे माध्यम आहे. मित्रांनो, ही चिन्ह दिसत असतील तर आनंदच आहे, पण जर दिसत नसतील तर निराश होऊ नका. स्वामींच्या भक्तीत श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही महागड्या विधीची गरज नाही. त्यांना हवा असतो तो फक्त निर्मळ भाव. 1. रोज 1 माळ जप करा. 2. गुरुचरित्राचे किंवा स्वामीचरित्राचे वाचन करा. 3. कोणाचेही मन दुखवू नका. स्वामी समर्थांच्या दरबारात उशीर आहे, पण नकार नाही. स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, तर ते आपले पाठीराखे आहेत. तुमच्या आयुष्यात असा कोणताही अनुभव आला असेल जिथे स्वामींनी तुम्हाला वाचवले आहे, तर तो अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या एका अनुभवामुळे दुसऱ्या कोणाची तरी श्रद्धा वाढू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.